मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. श्रीकांत पारूला विचारतात, पारू काय ग, आदित्य कुठे दिसत नाही, तो कुठे गेलाय? पारू म्हणत असते, बाबा ते ना कामानिमित्त चेन्नईला गेलेले आहेत. आता दिशासुद्धा नाश्त्याला आलेली असते आणि दिशा खुर्चीवर बसायला जाते. तेवढ्यातच ती खाली घसरते आणि खाली तोल जातून खाली जमिनीवर पडते. सगळेजण दिशा पडल्यामुळे हसायला लागलेले असतात. पारू धावतच येते आणि म्हणत असते, काय झालं दिशा मॅडम, लागलं का तुम्हाला? असं कसं पडलात बरं? तुम्ही बघून बसला नाही आहेत का? काय हे दिशा मॅडम, असं करतं का कोणी? तेवढ्यातच दिशा चिडते आणि म्हणत असते, हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलंय. कोणी केलंय हे सगळं? कोणाची हिंमत झालेली आहे की इकडे दिशाला पाडवलंय? नाही नाही, मी इथे अजिबात कोणालाच माफ करणार नाही. का केलंय हे सगळं काही? कशामुळे केलंय हे सगळं? असं इथे दिशा म्हणत असते. मला माहिती ना हे कोणी आणि का केलेलं आहे. आता दिशा म्हणत असते, मी त्याला सोडणार नाहीये, मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा अहिल्या म्हणत असते, अगं असं काय बोलतेस दिशा, उगाचच तुला कोण आणि कामुळे कशामुळे त्रास देईल बरं? हे बघ, असं कोणीही काही केलेलं नाही. त्यावर दिशा म्हणत असते, मग मला सांगा, आत्तापर्यंत ही खुर्ची अजिबात तुटली नाहीये, मग आत्ता ह्या वेळेलाच ही खुर्ची कशी काय तुटली बरं? तेच मला काही कळत नाही. त्यावर अहिल्या म्हणत असते, हे बघ दिशा, बसताना जरा व्यवस्थित बसावं माणसाने. आणि काय ग, आम्ही सगळेजण इथेच बसलेलो आहोत ना, मग आमची कोणाची खुर्ची तुटली नाही, मग तुझीच कशी काय तुटली बरं? त्यावर दिशा म्हणत असते, नाही मला माहिती ना, हे सगळं मुद्दामून माझ्यासोबत केलं जातंय, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यावर पारू म्हणत असते, बरं मी काय म्हणते, हे घ्या, खाऊन घ्या बरं तुम्ही, उगाचच राग आणि चिडचिड काही करू नका. इथे मात्र दिशाला खूपच राग आलेला असतो, कारण तिची चांगलीच मस्ती आणि माज जो आहे तो उतरलेला असतो, जिरलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की सगळ्यांचा चहा नाश्ता हे सगळं काही झाल्यानंतर अहिल्या मात्र एक बॅग घेऊन आलेली असते. बॅग घेऊन आल्यानंतर इथे टिपॉयवरती ती बॅग ठेवते आणि प्रीतमला आवाज देते. प्रीतमला ती म्हणत असते, हे बघ प्रीतम, हे बॅग आहे. तेव्हा तो म्हणत असतो, आई ह्यात काय आहे? त्यावर ती म्हणत असते, त्यामध्ये 50 लाख रुपये आहेत. कामगार हॉस्पिटलमध्ये, म्हणजे कल्याण कामगार हॉस्पिटलमध्ये तुला ते निघून द्यायचे आहेत आणि ताबडतोब हे पोच करायचे आहेत. हे बघ, आपण दरवर्षीच तिथे निधी देतो किंवा आत्ता त्या हॉस्पिटलचं खूप मोठं काम करायचं आहे आणि हे पैसे व्यवस्थित पोहोचव. त्यावर लगेच श्रीकांत म्हणत असतात, काय रे प्रीतम, मी सोबत येण्याची गरज आहे का? तेव्हा प्रीतम म्हणत असतो, नाही बाबा, त्याची काही गरज नाही, मी ताबडतोब जाऊन हे पैसे देऊन येतो. तेव्हा अहिल्या म्हणत असते, ठीक आहे, पण रिसिट मात्र आठवणीने घेऊन ये. आता प्रीतम तर निघून गेलेला असतो. तेव्हा अहिल्या म्हणत असते, काय रे श्रीकांत, मला असं का वाटतंय की मी सुद्धा जायला हवं होतं म्हणून एकट्या प्रीतमला पाठवलंय, काही चूक तर केली नाही ना मी? त्यावर इथे प्रीतम म्हणत असतात, अगं अहिल्या, किती आणि कशी काळजी करणार आहेस? हे बघ, तो आता लहान थोडी ना राहिलेला आहे, लहान नाहीये तो मोठा झालाय आणि आता तू सगळं काही मुलावर सोडून दे, तो सुद्धा मोठा झालाय. बघ, माझी खात्री आहे तो सगळं काही काम आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून येईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. असं सुद्धा आता इथे श्रीकांत अहिल्याला म्हणत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला प्रीतम गाडीमध्ये असतो आणि तो एकटाच असतो. मागच्या सीटवरती कॅशची बॅग ठेवलेली असते आणि तेवढ्यातच इथे एक टू व्हीलरवाला आलेला असतो. टू व्हीलरवाल्याने हेल्मेट घातलेलं असतं आणि तो प्रीतम गाडी चालवत असताना त्याला म्हणत असतो, ऐका ना दादा, तुमच्या ना गाडीचं पलीकडचं टायर जे आहे ना ते पंक्चर आहे बहुतेक, एकदा चेक करा, नाहीतर उगाच तुम्हाला स्पीडमध्ये गाडी असेल तर प्रॉब्लेम होईल. तेव्हा प्रीतम म्हणतो, काय सांगताय, खरंच? आता प्रीतम भाबडा त्याच्यावर विश्वास ठेवतो, कसलाच विचार करत नाही आणि गाडीतून खाली उतरतो आणि लगेच टायराजवळ जाऊन उभा राहतो. आता गाडीवर असलेला माणूस तर निघून जातो, पण तिथेच एक 4 व्हीलर असते. त्या 4 व्हीलरच्या बाजूला एक माणूस बसलेला असतो. तो ताबडतोब येतो, त्याच्या हातामध्ये सेम प्रीतमकडे असते तशीच बॅग असते. तो बॅगची अदलाबदल करतो, स्वतःच्या हातातली बॅग त्या बॅगच्या जागी ठेवतो आणि ती बॅग स्वतःकडे घेतो आणि पटकन तिथून निघून जातो. आता प्रीतम पाहतो तर इथे काहीच नसतं, नाही गाडीचं टायर पंक्चर झालेलं आहे, नाही गाडीच्या टायरमधून हवा गेलेली, काहीही नाही, सगळं काही ओकेमध्ये असतं. मग प्रीतम पुन्हा गाडीमध्ये येऊन बसतो आणि विचार करत असतो, अरे गाडीचं तर टायर अगदी व्यवस्थित होतं, मग ह्या सगळ्या गोष्टी कशा काय झाल्या? काय बाबा, खरंच काय जमाना आलेला आहे. लोक हल्ली मदत करायची सोडून काय काय करतात ना, काहीच कळत नाही, काय चाललंय ना ते सुद्धा कळत नाही. आता ज्या माणसाने ते पैसे घेतलेले असतात त्या माणसाकडे ती सगळी पैशाची बॅग असते आणि प्रीतम गेल्यानंतर तो रस्त्यावर असतो. तर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दिशा ही एका टिफिनच्या डब्यामध्ये माती घेऊन आलेली असते. का तर इकडे
जी काही दिशा आहे ती डायनिंग टेबलवरती खुर्चीवरून खाली पडलेली असते आणि त्यामुळे तिचा अपमान झालेला असतो. मग आता त्या अपमानाचा बदला घ्यायला नको का? तिला पूर्ण खात्री असते हे सगळं काही पारूने केलेलं आहे आणि पारूला कोण मदत करतं तर दुसरं तिसरं कोणीही नाही तर प्रीतम आणि प्रिया. मग ह्या पारूला त्रास झाला तर मग सगळ्यालाच त्रास होऊ शकतो असा विचार ती करते आणि लगेच इकडे मातीचा डब्बा घेऊन येते. ती म्हणत असते, पारू तू हल्ली खूपच जास्त उडायला लागलेली आहेस. तुला कळत नाही तू कशी वागतेस, काय करतेस ते. ह्या टिफिन सर्व्हिस सेंटरच्या जोरावरती तुला असं वाटतंय की तू खूपच मोठी बिझनेस वुमन झालेली आहेस, पण तुझी अक्कल गुडघ्यात आहे. काही जरी झालं तरी मी तुला जिंकू देणार नाहीये. आणि आता आता बघ मी काय करते तर हा जो काही मातीचा डब्बा आहे ना तो तुझ्या जेवणामध्ये मिक्स करते. मग तुझं हे मातीचं जेवण सगळ्यांनी खाल्ल्यानंतर तुला मग कशा ऑर्डर मिळतील? तुला ऑर्डरसुद्धा मिळणार नाहीयेत. हेच मला करायचं आहे. पण त्यावर दिशा विचार करत असते, पण नाही, मला असं वाटतंय की हे सगळं जेवणामध्ये मिक्स केलं आणि तिनं जर जेवण चाखून पाहिलं तर मग चव कळेल. त्यापेक्षा मी एक काम करते, हा जो काही मातीचा डब्बा आहे ना तो जेवणामध्ये मिक्स करत नाही. इथे जे काही मसाले आहेत ना त्या मसाल्यामध्येच माती मिक्स करते. जेणेकरून काय होईल, ही गोष्ट मी केली आणि मसाल्यामध्ये माती मिक्स झालेली आहे ही गोष्ट कोणालाच समजणार नाही. बघच आता पारो, ही माती तुझ्या लोकांनी खाल्ल्यावर आणि तुला जी लोक ऑर्डर देत आहेत त्या लोकांनी ही माती खाल्ल्यावर कशी मजा येणार आहे तेच तुला पाहायचं आहे. खरंच खरंच मला तर आनंदच होणार आहे असं म्हणूनच दिशा आता खुनशी हसत असते. बाजूलाच एक रॅक असतं आणि त्यावरती काही मसाल्याच्या भरण्या असतात. त्यातलीच एक भरणी दिशा उचलते आणि त्यामध्ये माती मिक्स करणार तेवढ्यातच तिथे काम करणाऱ्या मावश्या आलेल्या असतात. त्या लगेचच आता इकडे जी काही दिशा आहे त्या दिशाचा हात पकडतात आणि तिला म्हणत असतात, ए तू इथे काय करतेस? तुझी हिंमत कशी झाली? आणि हा कसला डब्बा आहे? काय करतेस तू इथे? आमच्या किचनमध्ये काय करतेस? सांग, बोल लवकर, बोल लवकर. आता दिशाचा तर प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तिला त्या मसाल्यामध्ये माती मिक्सच करता आलेली नसते. इकडे त्या दोघीही खूप ओरडत असतात, कमला राणी आणि त्याचबरोबर दुसऱ्या दोघीही जणी. त्या तिच्यावर ओरडतात, आरडाओरडा करतात आणि तिथून जाण्यासाठी तिला सांगत असतात. पण इथे मात्र जी काही दिशा जाईल ते नवलच. ती म्हणत असते, इथे मी काय करते म्हणजे इथे काय आहे ना, मी असं ऐकलेलं आहे की पारू टिफिन सर्व्हिस सेंटर इथे खूपच नावाजलेलं आहे. म्हणून म्हटलं चला त्यांच्याकडे काही जेवायला वगैरे ह्या वेळेला भेटते का ते मला पाहायचं होतं आणि म्हणूनच मी आले होते. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इथे काय करताय? अहो मी काय करतोय म्हणजे आम्ही इथे काम करतोय आणि हे टिफिन सर्व्हिस सेंटर जे आहे ना ते आम्ही चालवतोय. मग तू इथे कशी? तुला तर इथे आम्ही कधीच पाहिलं नाही. हे बघ तो डब्बा दाखव त्यामध्ये काय आहे तर. त्यावर दिशा म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही? तो डब्बा माझा आहे आणि काही नाही त्या डब्यामध्ये. मी सांगितलं ना तुम्हाला तो डब्बा माझा आहे म्हणून. तो रिकामाच डब्बा आहे. तुम्ही उगाचच माझ्यासोबत असं बोलू नका बरं का. चला नाहीतर मी तुमच्या विरुद्ध तक्रार करेल. असं म्हणून आता जी काही दिशा आहे ती तिथून निघून गेलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रीतम आता कल्याण कामगार हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचलेला असतो आणि तिथे जाऊन पोहोचल्यानंतर जे काही त्या कल्याण हॉस्पिटलचे ओनर असतात ते प्रीतमची वाटच पाहत असतात. कारण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा अहिल्याने खूप काही मोठी रक्कम त्या हॉस्पिटलसाठी पाठवलेली असते आणि त्या हॉस्पिटलची जी रक्कम आहे त्या रकमेमधून खूप काही गोष्टी त्या हॉस्पिटलमध्ये करायच्या असतात. म्हणजेच जसं की काही जे लोक आहेत म्हणजे जे एजड लोक आहेत त्या लोकांचं इथे ऑपरेशन असो, त्यांच्या सर्जऱ्या असो, हे ना अनेक गोष्टी इथे जी अहिल्या आहे त्या अहिल्याला ह्या हॉस्पिटलमधून करून घ्यायचे असतात. हॉस्पिटलचं रिनिव्हेशनसुद्धा इथे त्याच देणगीमधून होणार असतं. आता प्रीतम तिथे जातो आणि तिथे गेल्यानंतर प्रीतमचं खास असं स्वागतसुद्धा होत असतं. इथे एक बुके देऊन प्रीतमचं वेलकम करण्यात येतं आणि तेव्हा प्रीतम म्हणत असतो, खरं तर आईच येणार होती पण आईला काही यायला जमलं नाही म्हणून मी आलेलो आहे. बरं झालं, दरवर्षीप्रमाणे इकडे अहिल्यादेवीने ह्या वर्षीसुद्धा त्यांचं जे काही आहे ना ते पाळलेलं आहे. म्हणजे त्या दरवर्षी इथे न चुकता ह्या सगळ्या काही गोष्टी करतात आणि दरवर्षीच न चुकता ह्या आपल्या कामगार कल्याण हॉस्पिटलला एवढी मोठी देणगी देतात. खरंच त्यांचं ना मानावं तेवढं
आभार कमीच आहे. आता प्रीतम सोबतच जे काही तिथले ट्रस्टी असतात किंवा जे ओनर असतात ते आतमध्ये त्याला घेऊन जातात आणि केबिनमध्ये जाऊन बसतात. आता प्रीतम म्हणत असतो, हे घ्या, तुमची जी काही अमाऊंट आहे ना ती तुम्ही घ्या. त्यावर लगेच आता इकडे ते मॅनेजर म्हणत असतात, खरंच बरं झालं तुम्ही अगदी वेळेत ही जी अमाऊंट आहे ना ती मला आणून दिली. काय आहे ना, उद्याच आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे आणि उद्याच आपल्याला ह्या हॉस्पिटलचं कामसुद्धा सुरू करायचं आहे आणि त्यामुळे ही अमाऊंट त्यांना देणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यावर प्रीतम म्हणत असतो, हो अगदीच तुमचीच आहे ही अमाऊंट, हे घ्या, असं म्हणून तो आता त्यांच्या हातामध्ये प्रीतमने आणलेली ती बॅग देत असतो. आता समोर बसलेला व्यक्ती ती बॅग ओपन करून पाहतो तेव्हा प्रीतम म्हणत असतो, बघा तुम्हाला जे पैसे हवे होते तेच आहेत ना, तुम्हाला जेवढी अमाऊंट हवी होती ती सगळी काही अमाऊंट आहे ना, असं इथे आता प्रीतम म्हणत असतो. पण आता त्या मॅनेजरनी ती अमाऊंट ओपन केल्यानंतर इथे त्याला खूपच मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो, ही अमाऊंट आहे, ही अशा पद्धतीची अमाऊंट आहे, मला तर काहीच केल्या कळत नाही नेमकं काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ते सुद्धा मला अजिबात कळत नाहीये. त्यावर लगेच तो ती अमाऊंट ओपन करून पाहतो आणि करून पाहिल्यानंतर त्याला त्या बॅगेमध्ये सगळे कोरे कागदाचे बंडल दिसतात. आता लगेचच तो मॅनेजर म्हणत असतो, अहो हे सगळं काय आहे, ही अमाऊंट नव्हती आपली, तर अमाऊंट कोणती होती, कशा पद्धतीची होती, अहो हे काय करायचं आता, मला तर काहीच कळत नाहीये. हे बघा काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला ही अमाऊंट जी आहे ना ती उद्याच द्यायची आहे आणि उद्याच ही अमाऊंट द्यायची असल्या कारणाने त्यासोबत आपलं जे काही ॲग्रीमेंट आहे ते सुद्धा उद्याच होणार आहे. मग आता आपण काय करायचं काहीच कळत नाही. त्यावर लगेचच आता इकडे प्रीतम म्हणत असतो, अहो असं काय करताय, हे बघा मी तुम्हाला खरं सांगायला लागलोय, आईनं माझ्यासोबत हीच अमाऊंट दिली होती आणि मी स्वतः चेक केली होती, मला पूर्ण खात्री आहे, मी स्वतः पाहिलं होतं की ती हीच अमाऊंट आहे, मी खरं बोलतोय, मी खोटं अजिबात बोलत नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा प्रीतमला ते सगळं काही आठवतं की कशा पद्धतीने इथे आता ती अमाऊंट इथे प्रीतमने पाहिली होती आणि अहिल्याने सांगितलं होतं ही तीच अमाऊंट आहे आणि ही अमाऊंट आता तू लगेचच तिथे जाऊन देऊन ये आणि त्यांच्याकडून रिसिप्टसुद्धा घेऊन ये. हे सगळं प्रीतम अगदी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर लगेचच आता इकडे अहिल्याचा फोन आलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही दिशा आहे तिला तर तिथून बाहेर हकललेलं असतं. दिशाला बाहेर हकलल्यानंतर तिला कळत नाही काय करावं काय नाही म्हणून, त्यामुळे ती खूपच मोठ्या विचारामध्ये हरवलेली असते. आता ती म्हणत असते, एकदा का सगळेजण जर बाहेर आले ना आणि एकदा सगळेजण बाहेर आले की मग खरी मजा येणार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे ही जी माती आहे ना ती पारूच्या जेवणामध्ये मी टाकणारच आहे. काही झालं तरी सुद्धा मी पारूच्या जेवणामध्ये ही माती टाकणारच आहे. एकदा का हे पारूने ही माती जी आहे ती जेवणामध्ये टाकली ना तर मग खरी मजा येणार आहे आणि त्या लोकांनी ही माती खाल्ली ना तर मग खरी मजा येणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता पारूचा सगळा स्वयंपाक वगैरे सगळं काही बनवून झालेलं असतं आणि पारूचा सगळा स्वयंपाक वगैरे बनवून झाल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे पारू म्हणत असते, बरं मी काय म्हणते, आटोपा पटापटा आटपून घ्या आणि ताबडतोब आपण इकडे एक काम करूया, हे डबे वगैरे सगळं काही भरून घेऊया आणि राहिलेले सुद्धा आपल्याला सगळे डबे वगैरे भरायचे आहेत. आता बऱ्यापैकी जेवण हे पॅक झालेलं असतं आणि बऱ्यापैकी जेवण पॅक झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता जी दिशा आहे ती मातीचा डब्बा घेऊनच इथे थांबलेली असते. आता दिशा मातीचा डब्बा घेऊन इथे थांबल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तो डब्बा उघडून बघते आणि विचार करत असते, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे हा जो काही मातीचा डब्बा आहे ना तो त्या जेवणामध्ये इथे गेलाच पाहिजे, मिक्स झालाच पाहिजे, असा सुद्धा आता इथे ती विचार करते. तर आता दुसऱ्या बाजूला अहिल्याला फोन आलेला असतो आणि अहिल्याला फोन आल्यानंतर इथे मात्र लगेचच तो मॅनेजर म्हणत असतो, अहो मॅडम खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय कसला प्रॉब्लेम झालाय, तुम्ही जी काही बॅग पाठवली होती ना त्या बॅगमध्ये कॅश नाहीये म्हणजे, अहो 15 लाख रुपये मी कॅश दिली होती आणि एवढी मोठी रक्कम देऊन सुद्धा ती कॅश नाहीये, असं कसं होऊ शकतं. अहो मॅडम मी खरंच सांगतोय, यामध्ये फक्त आणि फक्त पांढरे कागद आहेत. त्यावर लगेचच आता इकडे प्रीतम म्हणत असतो, आई मी खरं सांगतोय ग, मला सुद्धा कळलं नाही की हे सगळं काय झालंय आणि कशामुळे झालंय ते. आई तुला एक गोष्ट सांगू का, मी बरोबर ती सगळी काही कॅश आणली होती आणि आत्ता मात्र ती कॅश इथे कशी नाही तेच मला कळत नाही आई, असं इकडे आता अहिल्या म्हणत असते. त्यावर
सांगते, हे बघा, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुमचं जे काही हॉस्पिटलचं काम आहे ना, ते हॉस्पिटलचं सगळं काम तुम्ही पूर्ण करून घ्या. मी तुम्हाला काही जरी झालं तरी सुद्धा आणखी अमाऊंट पाठवून देते. पण मॅडम कसं करणार आहोत आपण? कारण आत्ता ही अमाऊंट जी आहे ना ती त्यांना द्यायची होती आणि ॲग्रीमेंट करून घ्यायचं होतं. हे बघा, ते जरी आउट ऑफ असले, काही जरी असलं ना तरी सुद्धा आपण त्यांना ऑनलाईन करूया, काहीही करूयात, काहीही, आणि त्यांना पैसे पाठवून देऊयात. पण हॉस्पिटलचं काम मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये रखडता कामा नये. समजलं तुम्हाला? असं सुद्धा आता इकडे अहिल्या त्या माणसाला सांगत असते. त्यावर लगेचच आता ते माणूस म्हणत असतात, हो तुम्ही अजिबात नका काळजी करू, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तुम्ही म्हणाल तसंच होईल. इकडे मात्र जे काही श्रीकांत आहेत त्या श्रीकांतला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. कारण हे सगळं प्रीतमला सांगण्यात आलेलं असतं आणि प्रीतमला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्याने मात्र हे काम चोख केलेलं नसतं. त्यामुळे अहिल्याला रागच आलेला असतो. थोडी थिडकी रक्कम नसते, लाखो रक्कम असते, त्यामुळे ती चिडलेली असते. आता अहिल्याने तर ह्या सगळ्या गोष्टी समजवलेल्या असतात. त्याचबरोबर काम हे अजिबात राहता कामा नये, पेंडिंग राहता कामा नये. जे काही दिलेलं काम आहे ते झालंच पाहिजे. आपण त्यांना आणखी अमाऊंट पाठवून देऊ असं सांगण्यात आलेलं असतं. इकडे मात्र प्रीतम म्हणत असतो, आई मी तुला खरं सांगतोय, हे बघ मी बरोबर अमाऊंट आणली होती. पण तरी सुद्धा अहिल्याचा मात्र अजिबात विश्वास नव्हतो. आता इकडे जी काही अहिल्या आहे ती म्हणत असते, बघितलं श्रीकांत, बघितलं, हा पोरगा ना एकाही कामाचा नाहीये, किती मूर्ख आहे, किती काय काय करतो, ह्या गोष्टी तुला कळतात ना? म्हणजे बघ ना, आता ह्याला साधी गोष्ट सांगितली होती, फक्त आणि फक्त इथून बॅग उचलायची होती आणि तिकडे नेऊन द्यायची होती, तरी सुद्धा हा पोरगा असा करतोय. काय बोलायचं ह्याला आणि काय नाही हेच मला कळत नाही बघ. असं इथे आता जी काही अहिल्या आहे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या बाजूला आपण जातो की इकडे सगळेजण टिफिन घेऊन गेल्यानंतर आपली जी काही दिशा आहे ती दिशा मात्र पुन्हा किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर तिथं भाजीचा खूप मोठा टोप बनवून ठेवलेला असतो. त्या टोपाचं झाकण काढते आणि त्यामध्ये माती ओतणार तेवढ्यातच पारू तिथे आलेली असते. आता पारू तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते, मला वाटलं तुम्ही खूप जास्त हुशार असाल, पण तुम्ही अजिबात हुशार नाही आहात, एक नंबरचा मूर्ख आहात. तुमच्या लक्षात तरी येते का तुम्ही काय करताय ते? त्यावर दिशा म्हणत असते, सोडा मला, सोडा. हे बघा, मी काही नाही केलेलं, सोडा म्हणते ना मी तुम्हाला. त्यावर आता इकडे पारू म्हणत असते, अजिबात नाही सोडणार, काही जरी झालं ना तरी सुद्धा सोडणार नाही. तुम्हाला किती वेळा अलर्ट करायचं, किती वेळा तुम्हाला सांगायचं की ह्या किचनमध्ये यायचं नाही, काहीही करायचं नाही इथे येऊन, पण तुम्ही ऐकाल ते नवलच ना, ऐकाल ते खरंच ना? काय अशा वागताय हो तुम्ही, काय अशा वागताय? हे बघ, मी काही केलेलं नाहीये, उगा गप्प बस, मी फक्त इथे आली होती. त्यावर पुन्हा पारू म्हणत असते, खरंच तुम्ही खरंच किती मूर्ख आहात, खरंच किती चुकीचा विचार करताय. तुम्हाला कळतंय का तुम्ही कशा वागताय ते? अहो, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघा, किचनमध्ये समोर बसा, समोर बघा, समोर तिथे तुमचा बाप बसलाय, असं म्हणून समोर लावलेल्या कॅमेऱ्याकडे इकडे दिशा तिला बघायला सांगत असते आणि पारू तिला बघायला सांगते आणि तेव्हा दिशाचं लक्ष समोर असलेल्या कॅमेऱ्याकडे जातं. आता बोला ना, आता काय बोलणार आहात? आता तुमच्याकडे काही पर्याय शिल्लक आहे का? काहीही पर्याय शिल्लक नाही आहे तुमच्याकडे. कारण एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्हाला आता काहीच बोलता येणार नाही, कारण तुमच्याकडे पर्यायी शिल्लक राहिलेला नाही. तुम्ही असं कसं बोलू शकता? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीयेत. त्याचबरोबर इथे किती खालच्या थराला जाल हे सुद्धा तुम्हाला इथे कळत नाहीये आणि कळणार सुद्धा नाहीये. किती महामूर्ख आहात तुम्ही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण प्रेक्षकांना पाहतो की इकडे आता दिशाकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. आता इकडे ती म्हणत असते, हे CCTV फुटेज आत्ता मी काढते आणि इकडे दामिनी मॅडम अहिल्या मॅडमला दाखवते. त्यावर दिशा म्हणत असते, नको, अजिबात नको, ह्या सगळ्या गोष्टी अशा करू नकोस प्लीज पारू. त्यावर पारू म्हणत असते, नको ना, हे सगळं करायला नको ना, तर मग माझी एक अट आहे. त्यावर दामिनी म्हणत असते, कसली अट आहे? तेव्हा पारू सांगते, जर हे CCTV फुटेज कोणाला दिसायला नको किंवा आम्ही कोणाला दाखवायला नको, तुम्हाला जर पोलिसात जायचं नसेल ना तर तुम्हाला माझे एक काम करावं लागेल. तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, कसलं आणि कोणतं काम करावं लागणार आहे? तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे जी काही पारू आहे ती सांगत असते, हे बघा, हे जे काही माती आहे ना, ही माती तुम्ही ह्या अन्नामध्ये मिक्स करायला आला होतात, तुम्हाला ह्या जेवणामध्ये ही माती टाकायची होती. मग आता माझी एक अट आहे, ही माती आहे ना, ही माती ही तुम्ही खायची आहे, खा ही माती, तरच मग मी इथे ही पोलीस कंप्लेंट करणार नाही किंवा इकडे दिव्याईला हे CCTV फुटेज दाखवणार नाही. त्यावर दिशा म्हणत असते, ए डोक्यावर पडलीस काय तू? हां, काय चाललंय तुझं? मूर्ख आहेस का तू? असं कसं करू शकतेस का? मी असलं काही करणार नाही. तेवढ्यातच आता पारू म्हणत असते, मी सांगितलंय तेच करावं लागणार आहे. आत्ताच्या आत्ता ह्या डब्यातली माती खायची नाही तर मग मी काय करेल हे सांगता येणार नाही, कळलं तुम्हाला? आता मात्र इकडे दिशाकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि शेवटी पारूने सांगितल्या पद्धतीनेच तिला आता त्या डब्यातली माती सुद्धा खावी लागणार असते. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत रहा पारू.